माझे नाव समीक्षा चंद्रकांत पारखे। मी बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी येथे 8वी इयत्तेत शिकते। जिल्हा परभणी, तालुका परभणी। माझा विषय भाग्य आम्हास लाभले बोलतो मराठी। आपली शान मराठी, आपली मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी। सन्माननीय व्यासपीठ आणि वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। अमुच्या फुलाफुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हसते मराठी, येथल्या नभा नभात गरजते मराठी, येथल्या दिशा दिशात दाटते मराठी। आज मला अत्यंत आनंद होतो की मला भाग्य आम्हास लाभले बोलतो मराठी या विषयावर बोलण्याची संधी मिळाली आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही फक्त एका गीताची सुरुवात नसून ती मराठी माणसाच्या अभिमानाची आणि ओळखाची साक्ष आहे। आपल्याला मराठी बोलता येते, आपल्याला ती समजते, हेच तर खरे आपले भाग्य। म्हणून मला असे म्हणावेसे वाटते, माझ्या मराठीची बोलू कौतिके, पर अमृता तोही पैजा जिंके। मराठी ही केवळ बोलण्याचे साधन नाही, तर ती आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे आणि इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे। या भाषेत आपला जन्म, आपला वारसा आणि आपली संस्कृती सामावलेली आहे। मराठी आपली मातृभाषा आहे। मातृभाषा हा शब्दच आपल्याला आईची आठवण करून देतो। जशी आई आपल्या मुलाची म्हणजे लेकराची काळजी घेते, जन्म देते, वाढवते, तसेच मातृभाषा आपल्या विचारांची, ज्ञानाची आणि संस्कृतीची ओळख करून देते आणि जगाशी बोलण्याची ताकदही देते। जे ज्ञान आपल्याला मातृभाषेतून मिळते ते ज्ञान त्या ज्ञानाला आपल्या मातीचा आणि संस्कृतीचा सुगंध असतो। त्या ज्ञानाला आपल्या मातीचा आणि संस्कृतीचा सुगंध असतो। परभाषेतून घेतलेल्या ज्ञानाला, शिक्षणाला परकेपणाचा दाट रंग असतो। अगदी उदाहरण घ्यायचे झाले तर लहानपणी जे आपल्याला बडबड गीते शिकवतात त्यांचा संस्कार आपल्या बालमनावर होत असतो। ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हे गाणं कित्येक मुलं अर्थ न समजता म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला चांदो मामा भागलास का असं जेव्हा बाळ म्हणतात तेव्हा त्याच्या मनात आपुलकीची आणि आपलेपणाची एक भावना निर्माण होते। आकाशातला चंद्र आणि आपल्या घरातली आई यांच्यातलं भाऊ बहिणीचं नातं त्याला लळा लावतं। अशी आपली मराठी भाषा। मराठी ही केवळ गोडच नाही तर अत्यंत श्रीमंत भाषा आहे। 1200 ते 1600 शतक हे तिचे उत्क्रांतीचे काळ आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत बहिणाबाई यांची भारुडे, पोवाडे, गवळणी, ओव्या यांनी आपली मराठी भाषा सुवर्णाक्षरांनी सजवली आहे। संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील गीता प्राकृत भाषेत लिहून सर्वसामान्य जनतेसाठी सुलभ व सोपे करून मराठी भाषेत लिहिली। तर दुसऱ्या बाजूला संत नामदेव महाराजांनी मराठी भाषेचा झेंडा अटकेपार नेऊन पोहोचवला। कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, वि स खांडेकर यांनी मराठीतून जीवनाची विविध रंग मांडली। नाटक, कविता, अभंग, गाणी यांच्यासारखी अनेक साहित्य त्यांनी तयार केली। दरवर्षी 27 फेब्रुवारीला आपण मराठी दिवस साजरा करतो। कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करत असतो। मराठीच्या माध्यमातून दासबोध सारखा पवित्र ग्रंथ, प्रेरणादायी ग्रंथ, माझे जीवन गगनेसारखे आत्मचरित्रे, कोसला, श्यामची आई, पठारावरचा वेडा यांच्यासारखी साहित्य याची अमूल्य रत्ने आपल्याला लाभली। म्हणूनच मराठी हा केवळ शाळेतील विषय न राहता आपल्या दैनंदिन जीवनातही तितक्याच अभिमानाने वापरला पाहिजे। मराठी ही प्रेम आणि जिव्हाळा यांची भाषा आहे। तिचा गोडवा, तिची सुसंस्कृतता यामुळे ती विशेष आहे।
आजच्या काळात जेव्हा जग जागतिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे तेव्हा आपल्या मातृभाषेचे म्हणजेच मराठीचे जतन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण आपल्या मातृभाषेचा वापर जास्त केला पाहिजे. मराठी भाषा ही आपल्यासाठी अमूल्य रत्न आहे आणि त्याचे जतन करणे किंवा संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शेवटी जाता जाता मला एवढेच म्हणायचे वाटते, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, धन्य झालो आम्ही समजतो मराठी. रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलूया फक्त मराठी, फक्त मराठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.